हाय, नमस्कार. प्रवीण काळे. आजचा 22 फेब्रुवारी 2026चा रविवार. फार काही नव्हतं या 2 दिवसाच्या वृत्तपत्र वाचनात. परंतु मागच्या आठवड्यातल्या 14 फेब्रुवारीच्या चतुरंगात डोकावले. 14 फेब्रुवारी म्हणजे पूर्ण प्रेम 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 यांचेच लेख. त्यातच सॅबी परेरा लिखित प्रेमाच्या गावाला का जावे या लेखाने मला आणि सगळ्या प्रेमी युगलाला उत्तर मिळालेलं असते. सर्व प्रेमी युगलांना या प्रेमाच्या गावात जाताना कन्फ्युजन असते. तसेच मलाही तेव्हा ऐन तारुण्यात कन्फ्युजन आलेले. परंतु मी त्या प्रेमाच्या गावातून पाहुणा म्हणून गेलेलो व पहिल्याच प्रवेशद्वाराच्या वळणावर शांत समुद्र किनाऱ्यावर अणाभागा घेत पुन्हा परतीचा मार्ग पकडलेला असतो व आईवडिलांचा आज्ञाधारक पुत्र म्हणून भौतिक संसाराला लागलेलो असतो. म्हणून अजूनही कन्फ्युजन न आलेलं. परंतु जे त्या गावात मुक्कामी असलेले मे बी कन्फ्युजनमध्ये असलेले पाहिलेले म्हणून मला स्वतःला सो कॉल्ड भाग्यशाली समजलेलो. परंतु तरीही सगळ्यांनी प्रेमाच्या गावाला जाऊन यावे असा आग्रह करत या लेखाला पुढे करता होतो. ऐकूया मग लेख प्रेमाच्या गावाला का जावे. लेखक सॅबी परेरा, अभिवाचक प्रवीण काळे. माणूस आशावादी प्राणी आहे. आपल्याला जे काही हवं आहे, जे काही मिळवायचं आहे, जे काही साध्य करायचं आहे ते एकदा का मिळालं की मग आपलं आयुष्य आनंदी, सुखी, समाधानी होईल अशी एक चिरंतन आशेची ज्योत सतत त्याच्या मनात तेवत असते. पिंडे पिंडे मतेर भिन्न या उक्तीप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्याचे साध्य वेगवेगळे असले तरी प्रेमाच्या गावात जावे हे पालुपद लहानपणापासून कानावर पडल्यामुळे त्या प्रेमाच्या गावी जाण्याची ओढ मात्र सगळ्यांनाच वाटत असते. प्रेमाचं गाव सुंदर आहे, नीटनेटकं आहे, तिथलं वातावरण ऊर्जेने भरलेलं आहे, त्यामुळे तिथं गेल्यावर मनःशांती मिळेल अशी सर्वसाधारण लोकांची अपेक्षा असते. आपण जिथं राहतो ती शहरं, ती गावं वाईटच असतात. आपल्या गावात, शहरात, रस्त्यावर एखाद्याचा खून होत असेल तर लोक दूर उभे राहून पाहतात. खून करणाऱ्यांना अडवत नाहीत, पोलिसात तक्रार करीत नाहीत, पोलिसांनी विचारले तर साक्ष द्यायलाही तयार होत नाहीत. पण रस्त्यावर कोणी प्रेम करीत असेल तर मात्र लोकांना बघवत नाही. प्रेम करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी लोकांचे हात सतत शिवशिवत असतात. म्हणूनच तर डोळ्यात प्रेमाची गुलाबी स्वप्न घेऊन वावरणाऱ्यांना आपल्या प्रेमद्वेष्ट्या गावातून बाहेर पडून प्रेमाच्या गावी जावंसं वाटणं साहजिकच आहे. आपल्या सगळ्याच्यापेक्षा प्रेमाचं गाव पूर्ण करू शकत नसलं तरीही प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी प्रेमाच्या गावी जायलाच हवं असा सल्ला मी तुम्हाला न मागताच देऊ इच्छितो. कसं आहे की एखाद्या जंगलात गेल्यावर तिथं हिंस्त्र प्राणी असू शकतात. आपण रस्ता चुकू शकतो, चकवा लागू शकतो, जीवावर बेतू शकतो हे सारं ठाऊक असूनही जंगलात जातोच ना. त्याचप्रमाणे बरी वाईट अनुभव घेऊन समृद्ध होण्यासाठी प्रेमाच्या गावी देखील जायलाच हवं. प्रेमाचं गाव हे असं एकमेव ठिकाण आहे जिथे मन सहजी प्रवेश करू शकतं. पण अक्कल मात्र गावकुसाबाहेरच राहते. मुख्य प्रवेशद्वारातून या गावात शिरतानाच आपलं डोकं प्रवेशद्वारापाशी जमा करावं लागतं. बदल्यात मिळतं अपेक्षांचं ओझं आणि ती किंवा तो जगापेक्षा वेगळी आहे, खास आहे हा भ्रम. प्रेमाच्या गावाचा विचार करताच आपल्या डोळ्यात जी चमक येते तो प्रेमाच्या गावाचा विसा असतो. डोळ्यातील हीच चमक तिकडे गेल्यावर अंधत्वात बदलते. प्रेमाच्या गावी जायचं असेल तर फार तयारी लागत नाही. फक्त स्वतःचा विचार, वेळ आणि आत्मसन्मान घरातच ठेवावा लागतो. कारण तिकडे त्याची किंमत शून्य आहे. प्रवेशद्वारातून आत जाताच वेलकम टू कन्फ्युजन असा भला मोठा फलक लागलेला असतो. त्याच्याच बाजूला स्वतःला विसरा, यू डोंट मॅटर हिअर हे प्रेमनगरीचं घोषवाक्य ठळक अक्षरात लिहिलेलं असतं. प्रवेशद्वाराजवळचे सुरक्षारक्षक तुम्हाला 24 तास गळ्यात घालण्यासाठी एक ओळखपत्र देतो. त्यावर लिहिलेलं असतं, तू खूप समजूतदार आहेस. प्रेमाच्या गावच्या शब्दकोशात डोकावून पाहिल्यास तू खूप समजूतदार आहेस या वाक्प्रचाराचा अर्थ तुला सहनशक्ती खूप वाढवावी लागणार आहे असा दिलेला आहे. प्रेमाच्या गावी लोकांच्या साध्या कृती देखील रोमॅन्टिसिझम ठासून भरलेला असतो. वातावरण गुलाबी असते, हवेत एक मंद नशिला गंध असतो. एखाद्या दैवी सुरावटीची रोमॅन्टिक सिम्फनी कानाला सुखावत असते. अशा प्रेम भरल्या लवीडवी वातावरणात
ती आणि तो दोघेच सूर्यास्त पाहत समुद्रकिनारी बसलेले असतात, एकदम शांत. समुद्राच्या लाटांचा तेवढा आवाज येत असतो. बराच वेळ असा जातो. शेवटी न राहून ती त्याला विचारते, का रे एवढा शांत का? काही बोलत का नाहीस? तो काही क्षण मावळत्या सूर्याकडे पाहतो. अर्धोन्मिलित नजरेनं अथांग सागराकडे एक कटाक्ष टाकतो. क्षणभर तिच्या खोल गहिऱ्या डोळ्यात पाहतो आणि निरव शांततेच्या चादरीला सुरकुती पडू न देता मुकपणे किनाऱ्यावरच्या वाळूच लिहितो, तोंडात मावा आहे. प्रेमाचं गाव जितकं लोभस तितकंच धोकादायक. इथं स्वप्नांच्या समृद्धी हायवेवर प्रेमाची गाडी सुटाट जाते. प्रेमाला साईड मिरर नाही, हॉर्न नाही, ब्रेक नाही. प्रेमाला वेगाची मर्यादा देखील नाही. जिथे धोक्याचे फलक लागलेले असतात तिथे सांभाळावे लागतेच. मात्र जिथं असे फलक नसतात तिथं अधिक काळजी घ्यावी लागते. मित्र आधीच सांगून गेलेले असतात, जाशील तसा परत येणार नाहीस, परत येताना स्वतःसारखा राहणार नाहीस. तरीही जातीच्या प्रेमळ माणसाचं मन तिथं धाव घेतंच. प्रेमाच्या गावी वास्तवाच्या वीज पुरवठ्याचं लोड शेडिंग सुरू असतं. तिथे कल्पनांचा जनरेटर दिवसरात्र सुरू असतो. तो सुरू असेपर्यंत सगळं सुंदर वाटतं. तो बंद पडला की सगळं गाव हवा गेलेल्या फुग्यासारखं मलूल होऊन जातं. प्लीज मला समजून घे. ही प्रेमाच्या गावी क्वचित बोलली जाणारी बोलीभाषा असून तुला काहीच समजत नाही. ही नेहमीच्या वापरातील प्रमाण भाषा आहे. प्रेमनगरीच्या प्रमाण भाषेला, आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायच्या कित्येक शतकांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. इथे प्रश्न विचारणं गुन्हा आहे. स्पष्टीकरण देणं म्हणजे गुंतागुंत वाढवणं आणि गप्प बसणं हे शहाणपण आहे. प्रेमाच्या गावात प्रेक्षणीय ठिकाणं देखील खूप आहेत. संशय चौक या गावाचं प्रमुख टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. इथे आलेल्या व्यक्तीला संशय चौक टाळताच येत नाही. या चौकात तुमच्या खिशातील, कपाटातील, बॅगेतील, ताब्यातील इतकंच नव्हे तर अगदी ऑनलाईन शॉपिंग पोर्टलच्या यादीतील प्रत्येक गोष्ट कोणाची आहे, कोणासाठी आहे याचा कसून तपास केला जातो. इथल्या मौन सरोवराच्या काठी बसल्यास तुमच्याशी कोणी बोलत नाही, तुम्हाला कोणी मेसेज करीत नाही की तुमच्या कुठल्याही उक्ती कृतीला प्रतिसाद मिळत नाही. मौन सरोवराच्या किनाऱ्यावर बसलेले असताना तुम्हाला रात्री होऊ घातलेल्या भांडणातील बचावात्मक पवित्र्याची पूर्वतयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. गावाच्या दक्षिणेकडे असलेला अतिशय उंच असा अपेक्षा बुरुज, तिथे रोप वे असल्याने चढायला अत्यंत सोपा असला तरी तिथून उतरताना मात्र प्राण कंठाशी आल्या वाचून राहत नाही. इग्नोर सर्कल हा गावचा मध्यबिंदू आहे. इथे तुमची प्रतिष्ठा भगवान के नाम पे अटेन्शन दे बाबा अशी भीक मागत उपासमारीने मरते. प्रेमाच्या गावातले लोक सुरुवातीला स्वभावाने खूप प्रेमळ असतात. नंतर हळूहळू ते बदलतात आणि शेवटी म्हणतात, मी पहिल्यापासून अशीच आहे. प्रेमाच्या गावात नियम आणि कायदे फार सोपे आहेत. प्रश्न विचारू नयेत, अपेक्षा ठेवू नयेत, दुखावल्यावरही समजून घ्यावे आणि शेवटी दोष स्वतःचाच मानावा. या व्यतिरिक्त काही नवे कायदे, नोटबंदी लागू व्हावी तसे कधीही एकतर्फी लागू होऊ शकतात किंवा हिंदी सक्तीच्या कायद्यासारखे गुपचूप मागे घेतले जाऊ शकतात. इथले रस्ते सरळ नाहीत. पहिल्या वळणावर आशा, दुसऱ्या वळणावर संशय आणि तिसऱ्या वळणावर थेट ओव्हरथिंकिंग कडा नावाचा सुसाईड पॉईंट आहे. हे रस्ते गोल फिरतात. आपण पुढे चालत असल्याचा आपल्याला भास होतो, पण प्रत्यक्षात आपलीच शेपटी पकडायचा प्रयत्न करणाऱ्या बुक्याप्रमाणे आपण एकाच जागी गोल फिरत असतो. इथं खाण्यापिण्यासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल गैरसमज 24 तास खुलं असतं. गावच्या पश्चिमेला असलेल्या भांडण संग्रहालयात तुमच्या जुन्या चुका, तुम्ही उच्चारलेली वाक्ये, संदर्भांचा शेंडा बुडखा कापून जपून ठेवलेली असतात. त्यामुळे आजच्या भांडणात 25 वर्षांपूर्वी तुमचं वाक्य पुरावा म्हणून सादर केलं जाऊ शकतं. इथलं हवामान ब्रिटनच्या हवामानापेक्षाही अधिक बेभरवशाचं. क्षणात थंड तर घटकेत गरम. आज प्रेमाचं ऊन तर उद्या दुर्लक्षाचा गारठा. या हवामानाचा अचूक अंदाज सांगू शकेल असा डॉपलर रडार अजून बनलेलाच नाही. प्रेमाच्या गावी स्वतः व्यतिरिक्त आणि अन्य कुणीही तुम्हाला फसवत नाही. इथे अपेक्षा ठेवणं गुन्हा ठरतं. सहन करणं सद्गुण असतो आणि दुखावलं जाणं ही सवयीची बाब. अशा वेळी एकीकडे तुम्ही स्वतःलाच रोज समजावत असता की हे सगळं प्रेम आहे आणि त्याचवेळी या गावातून बाहेर पडण्याची संधी शोधत असता. पण प्रेमाच्या गावातून परतीचा मार्ग इतका सोपा नसतो. तो सहजासहजी सापडत नाही. जागोजागी गावाबाहेर पडण्याचे फलक दिसतात, मात्र रस्ते कुठे जात नाही. बाहेर पडण्याची इच्छा असलेल्यांपैकी फार थोडे लोक शेवटी कसेबसे बाहेर येण्यात यशस्वी होतात. बराचसा थकवा, थोडासा कडवटपणा आणि थोडंसं शहाणपण गाठीशी घेऊन
प्रेमाच्या गावी जायचं कारण एकच असतं, कोहमचा शोध घ्यायचा असतो, स्वतःची किंमत शून्यावर आणण्याचा अनुभव घ्यायचा असतो. तिथून परत येताना कस्टम्समध्ये आपल्या आत्मसन्मानाची तपासणी होते. प्रेमाच्या गावात शिरताना आपल्या प्रियेच्या लेखी माझं पिल्लू असलेला तो ब्रेकअप होऊन गावाबाहेर पडेस्तोवर त्याचा प्रवास जारे कुत्र्यापर्यंत होतो. तेव्हा तो तुटलेला नसतो, तर तो परिपक्व झालेला असतो. ते शहाणपण त्याला आणि आपल्याला इतकंच शिकवतं की प्रेमाच्या गावी जरूर जावं, पण पाहुणा म्हणून, मुक्कामाला नव्हे. धन्यवाद.